21 सप्टेंबर 2025 रोजी आहे ना संध्याकाळी 5 वाजता बघा करी रोडची आई जगदंबा ना इथे आहे बघा बीबीसारची माऊली आणि उद्या आगमन आहे 20 सप्टेंबर 2025 शनिवार। श्री राधेश्याम मित्रमंडळ महाआगमन सोहळा 20 सप्टेंबर 2025 सकाळी 10 वाजता म्हणजे उद्या कुंभारवाडीची माऊली। देवीची मूर्ती बघा किती सुंदर सुबक आहे आणि ही माशावरती विराजमान आहे। आता हा मासा आहे ना मासा आपण परळ पोस्ट गल्ली तर राजा होता बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत परळ वर्कशॉपला माँ जगदंब यांचे मूर्त्या पाहण्यासाठी आपण परळ वर्कशॉपला जात आहे। तर एका अर्थाने एक मी तुम्हाला अपडेटच देतोय असं समजा कारण आहे ना आज आहे 19 सप्टेंबर उद्या म्हणजे 20 आणि 21 सप्टेंबरला ना महाआगमन सोहळा आहे तर सर्वांनी यायचं आहे महाआगमन सोहळ्याला। तसं ना मित्रांनो आपण बाप्पांना खूप मिस करतोय बाप्पा गेले गावाला चैन पडे ना आम्हाला तसंच आता ना 9 दिवस म्हणजे नवरात्री आपल्याला माँ जगदंब सर्वांना आशीर्वाद देणार आहे। तर आपल्या चॅनलमध्ये जितके पण सबस्क्रायबर्स आहेत ना माँ जगदंब चरणी हीच प्रार्थना आहे की सर्व सबस्क्रायबरांचे आरोग्य आणि मेहनतला माँ जगदंब सर्वांना आशीर्वाद लाभू दे। तर चला आता आपण चाललोय परळ वर्कशॉपच्या दिशेने। आपण ना मित्रांनो आता आहे ना परळ वर्कशॉपचा जे मेन प्रवेशद्वार आहे ना तिकडे आहे आणि आज बघा ना एक भव्य मूर्ती पण आहे तर आज जाऊन आपण पाहणार आहोत। इथे ना मित्रांनो भरपूर सारे असे बॅनर्स लागलेले आहेत हे बघा। तर 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे ना संध्याकाळी 5 वाजता बघा करी रोडची आई जगदंबा ना यांचा आगमन सोहळा आहे आणि ते रील स्पर्धा पण आहे बघा। फर्स्ट प्राइस आहे 5000 सेकंड 4000 थर्ड आहे 3000 आणि याच्या बाजूला पण आहे व्हिडिओग्राफी स्पर्धा आहे बघा। प्रथम 8000 द्वितीय 6000 आणि तृतीय 4000। तर करी रोडची जी आई आहे ना यांचे आगमन आहे 21 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजता बघा बीबीसारची माऊली आणि उद्या आगमन आहे 20 सप्टेंबर 2025 शनिवार। त्यासोबतच पारंपरिक आगमन सोहळा पण आहे। दुर्गा चौक सार्वजनिक नवरोत्सव मंडळ आणि परळ कार्यशाळा येथून रविवार दिनांक 21 म्हणजे संडेला रविवार रोजी हे महाआगमन सोहळा होणार आहे बघा। मानपाड्याची माऊलीचा श्री राधेश्याम मित्रमंडळ महाआगमन सोहळा 20 सप्टेंबर 2025 सकाळी 10 वाजता म्हणजे उद्या कुंभारवाडीची माऊली। तर उद्या आणि परवा आहे ना भरपूर सारे महाआगमन सोहळे आहेत। त्यासोबतच बघा इथे विश्वमित्र मंडळ पण आहे सार्वजनिक नवरात्री उत्सव हार्दिक स्वागत आईचा आगमन सोहळा शनिवार म्हणजे उद्या आहे रोजी संध्याकाळी 6 वाजता आणि यांचा बारकोड पण दिलेला आहे इंस्टाग्राम आयडीचा। घाटकोपरची आई आदिशक्ती आणि यांचं वर्ष चालू आहे 26वे बघा। यंग स्टार कमिटी अल्टा माउंट रोडची अंबे माता आस लागली आई तुझ्या आगमन सोहळ्याची हे बघा रविवारी आहे 21 सप्टेंबर 2025 दुपारी 3 वाजता अल्टा माउंट रोडची अंबा माता। एंटॉप हिलची आई भवानी आगमन सोहळा 21 सप्टेंबर 2025 दुपारी 12 वाजता आणि यांची पण रील स्पर्धा आहे 2025। त्यासोबत बघा ना इथे विलेपार्लेची माया माऊली यांचे पण आगमन आहे दिनांक 21 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी 11 वाजता। रे रोडची कुलस्वामिनी आगमन सोहळा रविवार 21 सप्टेंबर 2025 दुपारी 12 वाजता आणि यांचे मूर्तिकार आहेत श्री अरुण दत्ते। रे रोडची कुलस्वामिनी शिवशक्ती मित्र मंडळ आणि यांचा बारकोड पण आहे
त्याच्यामध्ये हे लोकांनी प्रोग्राम ठेवलेला बघा, तमिळ कल्चर, तविल मेलम आणि काय बंबाई उरुमी मेलम, काय समजत नाही आपल्याला, पण हा कुठला तरी प्रोग्राम ठेवलेला आहे या लोकांनी रेरोडची कुलस्वामीने. मुंबईतील सर्वात मोठा वर्कशॉप आहे परळ वर्कशॉप, कलागंध आर्ट्स. हे बघा किती साऱ्या ना देवींच्या मूर्त्या तयार होत आहेत. जिथे बघू तिथे सर्व देव्यात देव्या आहे बघा. नंदी बघा किती मोठा, बघा ना किती सारे मूर्ती आहेत इकडे. या वर्कशॉप मध्ये बघा ना मूर्तिकार पोहेकर आर्ट्स, आणि इथे बघा छान छान देवींच्या मूर्त्या रेडी होत आहेत. काही मूर्ती आहेत ना ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत, जसं का ही बघा, इथे आई जगदंब पूर्णपैकी रेडी झालेली आहे. जी मूर्ती मस्त एकदम सुरेख आणि सुंदर आणि सुबक बनवलेली आहे. हे बघा बाजूला आहे ना पिवळी साडी आहे बघा देवींच्या अंगावरती, आणि सिंहावरती विराजमान आहेत. इथे पण बघा आगमन होत आहे. तर लिफ्टरनी आता उचलणार आणि बघा तिथे ना छोटा टेम्पो आहे, त्याच्यामध्ये प्लेस करणार या मूर्तीला. ही बघा ही मूर्ती होती ना आत, मग या मंडळातले जे सदस्य आहेत ना या लोकांनी बाहेरपर्यंत आणलेली आहे बघा इथे. चलती बाहेर काढतोय. विजय असो. कोल्हापूरची आई भवानी. आणि आगमन झालेलं आहे. ते बघा आत नाही ना नंदी महाराज आहे, नंदी महाराज. चला परळ ते कोल्हापूर आणि कोल्हापूरची आई भवानी चालली आहे मुंबईतून कोल्हापूरला. आई जगदंबेचा उदो उदो. त्यासोबत ना पाठी बघा इथे पण एक आगमन झालेलं आहे. तर यांचं सेलिब्रेशन आहे ना आपण बाहेर कॅप्चर करूया. सुबक मूर्ती आहे बघा एकदम. मुंबईच्या कुलस्वामिनीचा आई राजा बोलता मांडरच्या काळचं. छान छान कॉपरेट करा रे पुढच्या मंडळाला. आईच्या चरणी प्रार्थना आहे, गरीबाला पुढे जाऊ दे आणि पैशावाल्यांना पाहिजे.
मुंबईची कुलस्वामिनी बघा आगमन झालेलं आहे. आई जगदंब. धारावी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ मुंबईची कुलस्वामिनी. जोगेश्वरीची राजमाता ही बघा, ही मोठी ट्रक आहे ना, या देवीला घेऊन जाणार आहे लोक जोगेश्वरीला. मोठी एकदम ट्रक आहे आणि यांचं आगमन आज होतं बघा, शुक्रवारी 19 सप्टेंबर 2025. देवीची मूर्ती बघा किती सुंदर सुबक आहे आणि ही माशावरती विराजमान आहे. आता हा मासा आहे ना, मासा आपण परळ पोस्ट गल्लीचा राजा होता बघा, तो पण यंदाच्या वर्षी होता ना, माशावरतीच एका पायावरती विराजमान होता. तर देवींच्या रूपाने ना आपल्याला बाप्पांचे पण आठवण झालेलं आहे. आई जगदंब. इथे ना आता थोडा वेळ येतच ना जोगेश्वरीची राजमाता आहे ना, यांचे आगमन होणार आहे. इथं बघा किती भव्य मूर्ती आहे बघा. बाजूला पण एक मूर्ती आहे आणि बघा तिकडे पण एक ना भव्य मूर्ती आहे देवींची. तर ही जी मूर्ती आहे ना, ही 20 फूटच्या वरतीच आहेत, हे जितके पण आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि इथे बघा आता यांचे आगमन होणार आहे. एक प्रभावड आहे, किती सुंदर वाटते बघा. आई तुळजाभवानी आहे ना, मस्त बनवलेली आहे बघा प्रभावड वरती. आणि वरती बघा बालाजी आहे. मस्त वाटली प्रभावड मला ना, मस्त वाटली एकदम. हे जे कलरिंग दिलेले ना, मस्त एकदम छान दिसत आहे. चला, जोगेश्वरीची राजमाता आहे ना, त्यांचं पण आता आगमन होणार आहे. तर तयारी चालू आहे आता सर्व. जे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत ना, सर्व आलेले आहेत. जर्सी पण छान छापलेली आहे बघा, जोगेश्वरीची राजमाता. इथे ना मित्रांनो हे बघा, बिंबिसारची माऊली आहे ना, यांची ट्रॉली आहे. हे बघा जर्सी मध्ये मस्त लिहिलेलं आहे बिंबिसारची माऊली. काय नाव तुझं? शौर्य. 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 काय बोलतो, किती आता तुमची किती फूटची असणार आहे यावर्षी? 12 फूट ना. आणि मंडळाला किती वर्ष झाले? 44. म्हणजे 50वं वर्ष तुम्ही एकदम संगीत करणार. रे रोडची मा आगमन सोहळा 21 सप्टेंबर 2025 दुपारी 12 वाजता. ओमकार मित्र मंडळ. परत इथे पण आहे बघा मुंबईची गुरुमाऊली. भव्य दिव्य सोहळा. आगमन आहे 21 सप्टेंबर म्हणजे रविवारी दुपारी 12 वाजता. जोगेश्वरीची राजमाता. जय असो.
इथे बघा आपल्याला एक मित्र भेटलाय, याचे फोटो काढणार आता. काढ काढ, लाजू नको तो. जोगेश्वरीची माता निघाली आहे जोगेश्वरीला. आई भवानी. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया घरी. तर आता बघा इथे ना बांबू लावलेला आहे, कारण बघा पुढे ना परत एक आगमन आहे, तर त्यांचा सर्व कार्यक्रम चालू आहे. तर आपण आलो होतो ना फक्त एक तुम्हाला अपडेट देण्यासाठी आलो होतो, पण नशिबाने आपल्याला ना आगमन पण मिळालेलं आज. तर चला आता आपण येणार डायरेक्ट रविवारी. तर मित्रांनो, आपण आता ना परळ वर्कशॉप मध्ये आत गेलो होतो, सर्व मूर्ती पाहिल्या. काही मूर्ती अजून बनायचे बाकी आहेत, जे की उद्या आणि परवा आगमन होणार आहे. तर असंच एक अपडेटसाठी आलो होतो. छान छान मूर्ती आहेत या यंदाच्या वर्षी. आणि आगमन मी पाहिलं ना, ते कोल्हापूरची देवी गेली, मग जोगेश्वरीची राजमाता गेली आणि मुंबईची कुलस्वामिनी गेली. अजून होतं ना रे, अजून एक दोन होते. आता मी बोललो आपल्याला एडिट पण करायचे, तर फक्त अपडेटसाठी मी आलो होतो. आणि हा आपला मित्र भेटला एक, यांचं पण मंडळ आहे. कुठलं आहे भाऊ तुझं? बिंबिसारची माऊली. बिंबिसारची माऊली. तर या मंडळाला पण नक्की भेट द्या. गोरेगावला ना, गोरेगावला आहे. बाकी मित्रांनो, उद्या आणि परवा आगमन आहे, तर नक्की या, आगमनाचे लाभ घ्या, देवींचे दर्शन करा. आणि आता आपण निरोप घेतो, आपण चाललोय घरी. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.